पोटी फळे रसाळगोमटी जनरली आम्ही काय करतो, शुद्ध बीजापासून चांगलं रोप बनवतो, जे शेतकऱ्याला डिसीज फ्री म्हणजे वातावरण अनुकूलित स्थितीमध्ये आपण बनवतो, ज्याच्यामध्ये कुठलं व्हायरस येणार नाही, डिसीज फ्री प्लांटिंग मटेरियल म्हणतो। याच्यामध्ये आपण पपईमध्ये वेगळ्या प्रकारे आपण थोडं रोप बनवतो, याला म्हणतात बीडी कप म्हणजे बायोडिग्रेडेबल मटेरियल, याला म्हणतात 0 डे मॉर्टॅलिटी आणि 0 डे सेटिंग। जनरली शेतामध्ये मजूर लावत असतं, मजूर लावताना काय करतं, ट्रेमधून जोरात काढतं, हे रोप असं निघून येतं, मालक तर प्रत्येकाच्या मागे राहत नाही, तो तसंच लावून टाकतो। तर याच्यामध्ये आपण नवीन कन्सेप्ट आणला आहे, बायोडिग्रेडेबल मटेरियल, हे डायरेक्ट जमिनीमध्ये लावता येतं, हे जमिनीमध्ये लगेच सडून जातं आणि लगेच सेटअप होतं। हे पपया क्रॉप आहे, याला म्हणतात 18 महिन्याचं पीक आहे। लावल्यानंतर याची लागवड होते 1 एप्रिलपासून तर 15 जूनपर्यंत आणि निघायला सुरुवात होते। 110 दिवसात फ्लावरिंग येते आणि 210 दिवसात हार्वेस्टिंग सुरू होते। एकरी याचं उत्पन्न आहे जवळजवळ 240 टन एकरी आणि 18 महिन्यापर्यंत घेतलं तर 80 टन उत्पन्न आहे। म्हणजे एका एकरामध्ये याचे 1000 रुपये लागतात। 6 बाय 5 आपण लागवड करतो। जनरली एकरी 1000 रुपये लागतात, 18,000चे रोपं लागतात, 18,000चं खत आणि 18,000ची मेहनत लागते। याचं उत्पन्न आहे 4 ते 4.5 लाख रुपये, म्हणजे निव्वळ नफा याच्यामध्ये 2.5 ते 3 लाख रुपये शेतकऱ्याला आहे। रोप किती 9 महिन्याचं पीक आहे ना, हे 18 महिन्याचं पीक आहे, पण 6 महिन्यापासून चालू होऊन जातं। या व्हरायटीचं नाव आहे तैवान रेड लेडी 786 आणि आपण सीडलिंगमध्ये पॉलिसी निघतो, शेतकऱ्याला रोपं देते आणि त्याच्यावर टोमॅटो करतो। त्याचा रेट आहे 5 रुपये 20 रुपये एकरी, म्हणजे 2,08,000 साधारणतः 10,000 रुपये, 10,000 आणि 10,000 आणि 10,000 करायचं, असे 40,000 रुपये खर्च आणि उत्पन्न आहे 2,08,000, निव्वळ नफा 1.5 लाख 1 ते 1.5 लाख फक्त 120 दिवसात मिळतो एकरी। चलेंगे ओके भाई एक्झॅक्ट मध्ये ना रे आम्ही डायरेक्ट आपले ते घडी काय म्हणतो ते सगळे झाले 5-20 भेटले शेतीसाठी आपण जो ठिबक संच लावत असतो आणि ठिबक संच लावत असताना तिथं कुठली आपले फिल्टर्स आपण तिथं लावले गेले पाहिजे, तर तिथं आपण आज इथं पाहणार आहोत ना। माझं नाव देवीदास पाटील। तर आपण इथं हा पाहतो आहोत सँड फिल्टर आहे। सँड फिल्टरमध्ये इकडनं पंपाचं पाणी आतमध्ये जात असतं, आतमध्ये वाळू भरलेले असते, आपण त्याला सँड म्हणतो या पद्धतीने। तर त्या वाढूवरती येणारं जे काही पाणी असेल, तो ओपनवेर धरणाचं पाणी असेल, नदीतलं पाणी असेल, शेततळ्यावरचं पाणी असेल, अशा पाण्यातून येणारी जी घाण एक मिनटं, मी स्प्रिंकलर QRC पाईप आणि फिटिंगला QA इंचार्ज आहे आणि गेल्या 5 वर्षापासून काम करतो। टोटल इरिगेशनमध्ये माझी सिस्टम सर्व्हिस 30 वर्षाची झालेली आहे। आता ह्या आपण जर ड्रेनेज सेंटर बघितलं तर याच्यामध्ये 4 मॉडेल्स येतात, एक JI 6, 7, 8 आणि 163 आणि N95 असे एक गन्स आहेत। याचा जो जे आहे याचा वापर जो आहे ऊसाच्या शेतीमध्ये मॅक्झिमम केला जातो। याचे वर्किंग प्रेशर जे आहे मिनिमम 2 किलो प्रेशर आहे, 2 kg पर सेंटीमीटर स्क्वेअर टू 6 kg पर सेंटीमीटर स्क्वेअर आहे। याचं जे आउटपुट आहे म्हणजे 1.5 लिटर प्रति सेकंड टू 7 लिटर प्रति सेकंड हे आउटपुट आहे याचा मिनिमम फ्लो जो आहे 70 फूट तर 230 फूट आता याचं आहे। जर आपण त्याचं प्रात्यक्षिक बघूया।
आता आपण ही 163 गन ऑन केलेली आहे. इथे वर्किंग प्रेशर आता जर बघितलं तर याच्यामध्ये सेटिंग आहेत. तुम्ही जे बघताय की याच्या जी स्ट्रीम वॉटर स्ट्रीम जाते त्याच्यामध्ये आपण टूल एक इन्सर्ट केलेला आहे. त्याच्यामुळे ते ज्याची धार आहे ती फाटते आणि प्रिसिपिटेशन चांगल्या पद्धतीने होतं. आणि हॅमर जी आहे ही रोटेशनसाठी कामात पडते आपल्याला. आता इव्हन याचं प्रेशर 0.5 kg तरी किती धार लांब जाते तुम्ही अंदाज करू शकता. याच्यावरून तिचं आउटपुट कसं असेल. आणि या ज्या गनचा वापर आहे शुगरकेनसाठी केला जातो. आणि समजा आपण जसं इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन जर बघितलं ज्या ठिकाणी थर्मल पॉवर प्लांट्स आहेत ज्या ठिकाणी राख खूप टनाने बाहेर पडते आणि त्या राखेमुळे वातावरणाचं पोल्युशन होते आणि टेम्परेचर वाढतं. ते कंट्रोल करण्यासाठी मेजर याचा उपयोग केला जातो. सिवरेज पर्पज करता हा चिपाट जमीन असेल त्या ठिकाणी हा यूज करतो. त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर पाईप, हा कॉलम पाईप त्याची मध्यंतराणी आहे. बेसिक PVC फिटिंग लेट झालं होतं थोडं. ते ड्रिपची माहिती आहे. हा लेझर पाईपचा हा आहे. हां वर चालेल. हो हो ते ना माणसं असे लटकवले फिरवले कोणता मला लटका पहिला आडवं काढायचं आडवा कोणता मला लटका पहिला गोळा करायचा माहिती घ्या सर. महत्वाची माहिती घ्या. थोडा एरिया कव्हर कमी झाला चालते. आणि ठिबक संच लावत असताना तिथं कुठली आपले फिल्टर्स आपण तिथं लावले गेले पाहिजेत तर तिथं आपण आज इथं पाहणार आहोत है ना. माझं नाव देवीदास पाटील. तर आपण इथं हा पाहतो आहोत सँड फिल्टर आहे. सँड फिल्टरमध्ये इकडनं पंपाचं पाणी आतमध्ये जात असतं. आतमध्ये वाढू भरलेली असते, आपण त्याला सँड म्हणत असतो या पद्धतीचे है ना. तर त्या वाढूवरती येणारं जे काही पाणी असेल तो ओपनवेल धरणाचं पाणी असेल, नदीतलं पाणी असेल, शेततळ्यावरचं पाणी असेल, अशा पाण्यातून येणारी जी घाण असते जिथं वाढू शेवाळ असते, पालापाचड असतो, शंख असते, माती असते, अशा बऱ्याच प्रकारची घाण पाण्यातून येत असते. तर या पाईपातून ते पाणी आणि घाण सगळी या वाढूवरती पडणार आहे. वाढूवरती पडल्यानंतर ते पाणी वाढूतून पाझरून जातं खाली आणि म्हणजे एक प्रकारचे फिल्ट्रेशन होतं. आणि हे जे बारीक बारीक स्कॅन्डल दिलेले आहेत याच्यातनं काय होतं सगळं पाणी एक फिल्टर करून आपण आपल्या शेताकडे नेत असतो है ना. आणि याच्या पुढे आपल्याला स्क्रीन फिल्टर लावावं लागतं. त्याच्याने काय असतं काही प्रमाणात जे काही बारीक घाण असेल ते आपल्या स्क्रीन फिल्टरमध्ये ते निघून जातात. या पद्धतीने जे काही आपण ठिबक केलेलं असेल तिथपर्यंत आपण एकदम स्वच्छ असं पाणी तिथं नेत असतो. आणि जे काही पाण्याचे असेल मधून पडणारं जे काही पाणी आहे जे काही आपल्याला तासी लिटर जे काही पाणी पाहिजे असेल ते प्रॉपर आपल्याला पिकापर्यंत आपल्याला ते देता येतं.
आहे ते सोलारवर आहे. सोलारवर